शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आता संध्याकाळचे 6 वाजत आहेत आणि 6 वाजताना आता जे शेताकडचं वातावरण आहे तर ते तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आपल्या भागामध्ये विशेषतः भोकरदन तालुक्यात जे बुलढाणा साईडचा जो भाग आहे तर त्या भागामध्ये हरभरा या पिकाची लागवड भरपूर प्रमाणामध्ये झाली आहेत. म्हणजे रब्बीमध्ये हरभरा या पिकाची लागवड जास्त प्रमाणामध्ये होत असते. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हरभरा आहेत आणि शेतकरी बांधवांचे शेतामधले कामं चालू आहेत. औषध मारायची कामं तुम्ही बघत असाल. हरभरामध्ये औषध मारायची कामं आता चालू आहेत. तर मित्रांनो, या पद्धतीने असे पिकं घेतली जातात. हे तुम्ही तूर बघत असाल. ही तूर हिच्या अगोदर त्या शेतामध्ये मिरचीची लागवड केली होती आणि या शेतामध्ये हरभरा या शेतामध्ये सोयाबीनची लागवड केली होती आणि या शेतामध्ये मिरचीची लागवड केली होती. तर आपण हे बांधाऱ्यावरती तुरीची तास फेरली होती. तर तुम्ही तूर बघू शकता कशी आलेली आहेत. तर या पद्धतीने तूर आलेली आहेत. जरा तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुरीचे जे उत्पादन आपल्याला चांगल्या प्रकारचं मिळालं आहेत तुम्ही बघत असाल. मित्रांनो, यंदा जी तूर उत्पादक शेतकरी आहेत तर तुरीचं हे जे पीक आहे ते यंदाला म्हणजे कमी खर्चामध्ये यावर्षी चांगलं उत्पादन त्या ठिकाणी तूर पिकामध्ये आपल्याला बघताना दिसत आहेत. म्हणजे तूर पिकामध्ये आपल्याला कमी खर्चात जास्त उत्पादन आपल्याला मिळताना दिसत आहेत. तर मित्रांनो, आपण तूर पिकामध्ये नेहमी सावतर पीक म्हणून आपण त्या ठिकाणी बघत असतो. तर आपल्याला जर का तूर पिकामध्ये चांगल्या प्रकारचं जर का उत्पादन घ्यायचं असेल तर आपण सोयाबीनच्या शेतामध्ये आपण तुरीची पाठ घेऊ शकतो. जेणेकरून आपल्याला सोयाबीन तर निघतेच आणि सोयाबीन निघल्याच्या नंतर आपल्याला तूर पण चांगल्या प्रकारचं उत्पादन त्या ठिकाणी मिळवून देऊ शकते. आणि आता तूर पिकामध्ये चांगल्याच प्रकारचे वाणं मार्केटमध्ये आले आहेत. म्हणजे चांगल्याच प्रकारचं उत्पादन देणारे जे बियाणं आहेत तर ते बियाणं मार्केटमध्ये आता अवेलेबल झाले आहेत. तर आता तुम्ही बघत असाल या तूर पिकाला आपण कोणत्याच प्रकारची फवारणी त्या ठिकाणी घेतलेली नाहीत. म्हणजेच एक फवारणी झालेली आहेत फुलवाऱ्याच्या स्टेजमध्ये. त्या ठिकाणी आपण इमामॅक्टिन, ताबोली आणि बुरशीनाशक त्या ठिकाणी फवारलं होतं. तर त्याच्यानंतर आपण कोणतीच फवारणी केली नाहीत. आणि त्याच्यानंतर आपण आता गव्हाला पण एक फवारणी झाली आहेत. तर गव्हाची फवारणी आणि तुरीची फवारणी संगच केली होती. तर अशा पद्धतीनं गहू आहेत. याच्या अगोदर गहू या पिकाच्या शेतामध्ये आपण मिरचीचे पीक घेतलं होतं. मिरचीमध्ये आपण तलवार आणि लालपरी या 2 व्हरायट्या त्या ठिकाणी लावल्या होत्या. तर गहूसुद्धा तुम्ही बघत असाल. गहूची पण चांगल्या प्रकारची क्वालिटी आपल्याला दिसून येत आहेत. आता याचं त्या ठिकाणी तिसरं पाणी द्यायचं काम चालू आहे. म्हणजे पहिलं पेरणीच्या वेळेस पाणी दिलं होतं, त्याच्यानंतर 18 ते 20 दिवसानंतर दिलं, त्याच्यानंतर आता दिलं. म्हणजे आपला जमतेम आपला गहू एका महिन्याचा झाला आहे. तर आता हे तिसरं पाणी देणं चालू आहे. तर मित्रांनो, आपण गहू पिकामध्ये खत व्यवस्थापनसुद्धा केलं आहेत. आणि खत व्यवस्थापनामध्ये आपण सुरुवातीलाच म्हणजे ज्यावेळेस आपण दुसरं पाणी देतो म्हणजे दुसरं पाण्याच्या वेळेस आपण युरिया आणि झिंक त्या ठिकाणी टाकलं होतं. तर आता युरिया आणि झिंक टाकल्याच्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारचा गहू पिकामध्ये फुटवा त्या ठिकाणी बघायला भेटतो. म्हणजेच आपण सुरुवातीला जर का गहू पिकामध्ये युरिया आणि झिंक जर का टाकला तर आपल्याला फुटवा त्या ठिकाणी बघायला भेटेल. अशा पद्धतीनं गहू आहे. तर मित्रांनो, आता आपण गहू या पिकावरती आता फवारणी घेणार आहोत. जसं आपलं भरणं झालं
भरणं झाल्याच्या नंतर आपण फवारणी घेणार आहोत. आणि फवारणीमध्ये आपण सॅनवेक्स हे सुमोटोमो केमिकल या कंपनीचं सॅनवेक्स म्हणजे आपल्याला खोडाळीला नियंत्रण करण्यासाठी सॅनवेक्स घ्यायचं आहेत. त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे लिओशिन घ्यायचं आहे, जेणेकरून थोडीशी आपली गहू पिकाची जी काडी आहेत तर ती काडी थोडीशी मजबूत होईल. थोडीशी आपली ही काडी आता थोडीशी बारीक झालेली आहेत, तर ही काडी मजबूत होण्यासाठी आणि अजून ती फुटव्याची संख्या आहे ती सरसकट समान वाढीसाठी आपल्याला लिओशिन घ्यायचं आहे. सॅनवेक्स, लिओशिन आणि एक बुरशीनाशक. तर बुरशीनाशकमध्ये आपण त्या ठिकाणी M45 घेऊ शकतो किंवा आपण रोडोमिल गोड घेऊ शकतो. तर मी रोडोमिल गोड घेणार आहेत. तर या पद्धतीने आपण गहू या पिकाची फवारणी करणार आहोत. तर मित्रांनो, तुमच्या भागात नेमकी कोणती पिकं घेतली जातात? आता आमच्या भागात तर अशी पिकं रब्बीमध्ये घेतली जातात. गहू, त्याच्यानंतर हरभरा, त्यानंतर मक्का अशी पिकाची लागवड आमच्या भागात केली जाते. तर तुमच्या भागात नेमकी कोणते कोणते पिकं घेतली जाते रब्बीमध्ये तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहेत तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं आपण तुरीचं उत्पादन चांगल्या प्रकारचं घेऊ शकतो. पुढील जे नियोजन आहे तुरीचं, तर आपण सोयाबीनमध्ये तूर लावण्याचं नियोजन त्या ठिकाणी करणार आहोत या अशा पद्धतीने. तर मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.